सर, आपण 3 तारखेपासून उपोषणास बसलात. आपल्या काय मागण्या आहेत आणि उपोषण कशा संदर्भात आहे? मी देवधर बनसोडे, राहणार वैभवनगर, लातूर. मी महावीज निर्मिती केंद्रामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कामाला होतो. बाराशेतून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्याला आता जवळपास 6 वर्ष झाले. अर्जावर अर्ज दिलेले आहेत. तिकडून हे उत्तर आलेलं आहे की तुम्ही ठराविक रक्कम भरा आणि मग त्यानंतरच तुम्हाला तुमची पेन्शन वगैरे मंजूर होईल. पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळं, माझे आर्थिक कुवत नसल्यामुळं मी शासनाला पत्रव्यवहार केला आमच्या खात्याला की बाबा जेवढं मला मिळणार आहे, माझी जेवढी शिल्लक बाकी आहे, रजा आरोपीकरण आहे, CPF जमलेला आहे, इतर जे काही आहे त्यातून वजा करून घ्यावं आणि राहिलेली रक्कम मला द्यावं. पण शासनानं अजून त्याची दखलही घेतलेली नाही किंवा ₹1सुद्धा दिलेला नाही. आपली शेवट मागणी काय आहे? शेवट मागणी आता मला काय उत्पन्नाचं दुसरं साधन नाही, माझी काही शिल्लक नाही. त्याच्यामुळं आता मला मुलं सांभाळणं, माझा उदरनिर्वाह करणं शक्यच नाही. त्याच्यामुळं मी आता जोवर माझी मागणी की बाबा माझं जे काही असेल CPF वगैरे जमा झालेलं आतापर्यंत केलेल्या नोकरीमध्ये ते मिळावं. पुन्हा माझी दुसऱ्या पत्नीची वैयक्तिक मदत होते. मी कोर्टामध्ये अर्ज टाकला की आमचे जमत नाही, मला घटस्फोट द्यावा किंवा आमचे वेगळे व्हावे म्हणून मी अर्ज केला होता. पण कोर्टाने घटस्फोट न देता मला पोटगी लावलेली आहे. पोटगीसुद्धा भरली नियमानं. माझ्याकडे पूर्ण लिखित पुरावे आहेत. बँकेमधून वजा झालेले स्टेटमेंट. तहसीलदार साहेबाची काय मागणी आहे तुमची? तहसीलदार साहेबाकडे? तहसीलदार साहेबांनी मी अर्ज पूर्ण दिलेला आहे. माझ्या ज्या मागण्या आहेत 4-5 त्या दिलेल्या आहेत. त्यांनी त्या जिल्हाधिकारी साहेबामार्फत मुंबईला पाठवाव्या आणि लवकरात लवकर मला न्याय द्यावा. कारण आता जवळपास 3-4 वर्षापासून मी प्रयत्नच करत आहे. माझ्यावर दरवेळी अन्याय होत आहे, समजूनही घेत आहे, पुन्हा अजून पुढे चालत आहे. पण आता कडेलोट झालेला आहे. आता मी माझी मागणी पूर्ण झाल्याशिवाय इथून उठणार नाही. भले माझा जीव गेला हरकत नाही, असंही मी मरत आहे, तसंही मरत आहे. आता शासनाच्याच आता हातामध्ये आहे, काय हत्या करायची, काय न्याय द्यायचा, कितपत न्याय द्यायचा, काय करायचं.